हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार की जे पण बांधकाम कामगार आहे आणि बांधकाम कामगाराची ज्यांची नोंदणी झालेली आहे, ते जे 1ली ते 10वी पर्यंत जी मुलं आहेत, त्यांची आपण स्कॉलरशिप कशी भरू शकतो. तर आपण या व्हिडिओमध्ये आज तेवढंच बघणार का 1ली ते 10वी पर्यंत आपण जी स्कॉलरशिप आहे ती कशी भरू शकतो आणि त्याची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑलवर करा, कारण अशीच नवीन-नवीन माहितीची व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. तर फटाफट चालू करूया. आपल्याला सर्वात पहिले जे क्रोम आहे, क्रोमवरती जायचं आहे. क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ती बी-ओ-सीची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन वर्करचे जे क्लेम आहे, त्या क्लेमवरती क्लिक करायचं आहे. क्लेमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जो न्यू क्लेम आहे, न्यू क्लेमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा एम-एच नंबर टाकायचा आहे. तुमचा एम-एच नंबर टाकल्यानंतर तुमचा फॉर्म असा ओपन होईल. असा ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो केंद्र आहे, तुमच्या ज्या तालुक्यात नोंदणी झालेली असेल, तो केंद्र इथं निवडायचा आहे. तो केंद्र इथं आरामात जो असेल तो केंद्र येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन वेलफेअर स्कीम्स जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ती स्कीम सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर E01 म्हणून जी स्कीम राहते, ती E01 म्हणून जी स्कीम आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाची नावं याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. जो तुमची मुलं असतील तिथं ऑटोमॅटिकली तुमच्या मुलांची नावं येऊन जातील. त्यानंतर तुमच्या मुलाचं जे शिक्षण आहे 1ली ते 10वी पर्यंत तुमचं जे पण शिक्षण असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. जे शिक्षण असेल त्याच्या हिशोबाने तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी शाळा आहे, जे शाळेचं नाव आहे, ज्या शाळेत तुमचा मुलगा शिकतोय चालू वर्षामध्ये, त्या चालू वर्षामध्ये जी शाळेत शिकतोय त्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्या शाळेचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुमचा मुलगा कोणत्या ह्याच्यात शिकतोय, म्हणजे 1ली ते 10वी असेल तर SSCमध्ये येतं आणि जर 11वी-12वी असेल तर HSCमध्ये येतं. तर जे असेल ते आणि CBSE वगैरे जर शिकत असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर, जो तुमचा मुलगा शिकत आहे ज्या वर्षात, त्याच्या पाठीमागचं जे वर्ष आहे ते तिथं टाकायचं आहे, कारण की त्या वर्षात तुमचा मुलगा पास झालेला असतो. त्यामुळे इथं एवढंच जे थोडंसं माहिती, तेवढी तुमची माहिती टाकायची, जी ही सर्व माहिती तुम्हाला बोनाफाईडवर भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला 5 प्रकारचे डॉक्युमेंट जोडावं लागतात. जर तुमची नवीन नोंदणी, सध्याची नोंदणी झालेली असेल तर तुम्हाला जे बँकेचं पासबुक आहे ते सुद्धा जोडावं लागतं. पण मग जे 1ली ते 10वी पर्यंत जेवढे पण लोकं स्कॉलरशिप भरणार, तुमची जर नोंदणी यावर्षी झालेली असेल तर तुम्हाला यावर्षी फॉर्म भरता येत नाही. तुम्हाला 1 वर्षानंतर जे पहिलं रिन्यूअल आहे ते झाल्यानंतरच तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंतचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येतो. त्यानंतर तुम्हाला जी 75% हाजरीच आहे, तुमचं जे मागच्या वर्षी जर तुम्ही 24-25 मध्ये शिकतायत, तर तुम्हाला 23-24चं जे 75% हाजरीचं जे पत्र आहे, ते शाळेमधून तुम्हाला आणावं लागतं. शाळेमधले सहजपणे ते पत्र देतात. तर तुम्हाला ते 90 दिवसाचं म्हणजे 75% हाजरी असलेलं, म्हणजे मुलगा जो 75% शाळेत गेलेलं ते पत्र आणून इथं अपलोड करावं लागतं. त्यानंतर चालू वर्षाचं तुम्हाला इथं बोनाफाईड अपलोड करायचं आहे. मुलाचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. मुलाचं करायचं आहे. जे नोंदणी त्याचं कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायची नाही. फक्त जे बँकेचं पासबुक ज्यांना मागतंय, तर ज्यांची नोंदणी आहे त्यांचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला नंतर मुलाचं आधार कार्ड आणि तुमचं राशन कार्ड जोडायचं आहे. राशन कार्डमुळे ज्यांची तुम्ही स्कॉलरशिप भरतायत, त्या मुलाचं नाव असणं कंपल्सरी आहे. तर तुम्हाला हे पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून इथं याच्यावरती क्लिक करायचे, डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे. त्यानंतर तारीख घ्यायची. जी पण तुमच्या तालुक्यामध्ये जी तारीख चालू असेल, ती तारीख घ्यायची. ती तारीख अपलोड केली. आता इथं लोड घेते थोडंसं, साईटचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे. तर तुम्हाला जी पण तारीख आहे ती तारीख सिलेक्ट करायची. त्या तारखेची इथं व्हेरीफाय करायचं आणि फॉर्म सबमिट करायचा आणि त्याचं जे पत्र आहे ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ज्या दिवशी तुम्ही तारीख घेतलेली त्या दिवशी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जे तुमचं BOC ऑफिस तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे त्या ऑफिसवरती जाऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर तुमचा 15 ते 20 दिवस किंवा महिन्याभरात अर्ज मंजूर होतो. त्यानंतर तुमचे 15-20 दिवसात पैसे पडतात. तर एवढंच या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल करा, कारण अशाच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.